आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातून माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीवरही भाष्य केलंय. आदित्य ठाकरेंना मी हेल्मेट गिफ्ट करणार, कारण राज्यामध्ये फिरताना चपला अंडी मारल्यात तर हेल्मेट हवं ना, असं म्हणत ठाकरेंवर जहरी टीका केलीये. पाहूयात. मुळामध्ये ऑपरेशन टायगर जे झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या शिवसेना पक्षाचे सगळे जे काही प्रमुख नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आता त्यावर तुम्ही तुडवा जुडवा बुडवा काही बोललात, पण मुळामध्ये ह्याचा जबाबदार कोण हेही कधीतरी विचार करायला पाहिजे. जसं तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी आहे, तसा उबाटाचा अभिषेक बॅनर्जीला आपण का त्याला काही प्रश्न विचारत नाही? कधीतरी आदित्य ठाकरेला पण ह्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू असताना तुझे खासदार काय सोडून गेले. मग तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी, उबाटामध्ये आदित्य ठाकरे, साम्य आहे. तो पण अभिषेक ए आणि ए आहे. मग कदाचित अभिषेक बॅनर्जीला आता हेल्मेट घालून जसं पश्चिम बंगालमध्ये फिरण्याची वेळ आली आहे, एक आता हेल्मेट मी आदित्य ठाकरेला पण गिफ्ट पाठवणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये फिरताना चुकून कुठेतरी चपला आणि अंडी आल्या तर त्यासाठी हेल्मेट हवं ना. पण आता पेंग्विन हेल्मेट मध्ये कसा दिसेल हा एक वेगळं संशोधन आहे. साहेब, आज शिवसेनेचा हिरक महोत्सव वर्धापन आहे आणि त्यांनी संजय रोस्त म्हणतायत की ही संघटना आहे ती बाळासाहेबांनी, आता उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्यायासाठी काढलेली संघटना. मुळामध्ये हे जे खासदार ज्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले, कशामुळे स्वीकारलं माहिती आहे का? ते स्वीकारलं कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष, ज्याला आपण उबाटा म्हणतो, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार होता. ह्या भीतीने त्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व त्या लोकांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे मूळ बाळासाहेबांचा विचार जे काँग्रेसच्या विरोधी विचार होते, मी माझ्या शिवसेनेचं कधीच काँग्रेस व्हायला देणार नाही, ते मी माझं दुकान बंद करून, असं बोलणारे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ह्या सगळ्या विचाराला तिलांजली देऊन उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करत होते, मी तर हेही ऐकलं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधीच्या ह्या बाबतीमध्ये बैठका पण झालेल्या. आदित्य ठाकरेंना काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा पण प्रस्ताव आलेला, हेही माझ्या कानावर आहे. एवढं सगळं काँग्रेसमध्ये विलीन होऊन मूळ बाळासाहेबांचेच विचार अगर बुडवायचे ना असतील तर मग खासदार राहणार कशाला? कसले बाळासाहेबांच्या विचारबद्दल संजय राजाराम राऊत बोलतायत? तुम्ही काँग्रेसमध्येच विलीन होणार होता तर याच्यापेक्षा नेहरू गांधींचं गोडवे गावा ना. बाळासाहेबांचे गाव कशाला घाताय? तुम्ही त्यांच्यात तर विलीन होणार होतात.